अपार महिमा संतांचा. तुम्ही असं इथं थोडं अलीकडे असे अलीकडे मला तुमच्या विनेचा आवाज आला पाहिजे ना. अपार महिमा इकडे पेटी नाही रे म्हणून आवाज. अपार महिमा संतांचा बोलताना खूप कमी करा. काय बोलो मी माझ्या मागे तरले पुढे तरती जड जीवा उद्धरते. नाम मंत्र रसायन नाम मंत्र रसायन देवनी तारिती संत जन. मागे तरले पुढे तरती जड जीवा उद्धरते. ऐशा संता शरण जावो ऐशा संता शरण जावो एका जनार्दनी ध्यावो. मागे तरले पुढे तरती जड जीवा उद्धरते. पांडुरंग करू प्रथम नमन 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 उतरे चरण संतजिया संतजिया संतजया त्यांच्या कृपादाने कद दाविता त्यांच्या कृपादाने कद दाविता. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. श्री संताची हे माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत. हे जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस देव लोक उजागर. रामदूत तुलित बलधामा हे अंजनी पुत्र पवन सुतनामा लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनयनम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणावतारम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम बोला. सिया राम जय राम राम सिया राम जय राम जय जय राम जय 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 राम जय 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 राम. विठाला विठाला अपार महिमा संतांचा काय बोलो मी वाचा. मागे तरले पुढे तरती जड जीवा उद्धरती. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन विषय करता घेतलेला अभंग बहुतेकांच्या परिचयाचा नसलेला परंतु अति उत्कृष्ट असलेला पैठण निवासी शांती ब्रह्मपुत्र संत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवे करता घेतला असून या अभंगामध्ये संत एकनाथ महाराज संतांचं असणारं कर्तृत्व हे प्रतिपादन करत असताना
मोठ्या नम्रतेनं आणि कृतज्ञतापूर्वक या अभंगातून वर्णन करतायत. विठाला 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 विठाला. सालबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहानं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं संत श्री तुकाराम महाराज सामाजिक संस्था जुहीनगर आणि सर्व जुहीनगर रहिवासी आयोजित अखंड नाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आजचा मला वाटतं 4था दिवस आपल्या सर्वांच्या सहकार्यानं परमपूज्य परमादरणीय हरिभक्तपरायण बलभीम महाराज जाधव व हरिभक्तपरायण गुरुवारी पांडव महाराज घुले यांच्या कृपा आशीर्वादानं तसेच आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा गेली 15 वर्ष ना 15 वर्ष या ठिकाणी आपण या निमित्तानं सर्वांच्या सहकार्यानं आपण या ठिकाणी सेवा करत आहोत. मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी मी आलो होतो असं मला म्हटले, म्हणजे आम्हाला आठवते जरा थोडंसं पाऊस आलता वाटतं काहीतरी. परंतु खरं श्रोता कसं असं मी तुमच्याकडे पाहिलं मला समाधान वाटलं बरं का. एवढा पाऊस होता तरी जागचं महाराज कोणी हल्लं नाही इथं. याला म्हणतं श्रोता. श्रोत्याचे 3 प्रकार आहे. चला विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो. श्रोता पहिला प्रकार श्रोता, दुसरा सरिता आणि तिसरा श्रोता. श्रोता माझं रामायण झालं निफाडला आणि आमच्या समाजा आजीबाई होते म्हणजे महाराज थानो रामायण घेऊन चोखो. मी मारोडी, तुमच्या माझी ओळख आहे तुमची माहिती आहे, मी मारोडी. म्हणजे तुमचं रामायण फार छान आहे हो. मला कसं काय सांगायचं महाराज, अहो मोठमोठ्या डॉक्टरचा गुण नाही आला पण तुमचा गुण आला. म्हणजे कसं काय महाराज 6 महिने झाले झोपच येत नव्हती. फार मुंबईला गेले पण डॉक्टर बाबा काही गुण नाही आला. पण तुमच्या रामायणाचा काय गुण आहे महाराज. तुमच्या रामायण कथेची आरती झाली रे झाली की लगेच झोप येते. सोता ओके. सरोता म्हणजे सुपारी खातरणारा. लांब बसतो कोपऱ्यात बरं का, कोपऱ्यात बसतो आणि तिथून सुपारी खाता खाता अरे हे मारोडी आहे का रे. आणि मारोड्याचं कसं काय महाराज तिथून टीका करणार. पण चौथा श्रोता. श्रोता किसे कहते हैं. नजर ने नजर से मुलाकात कर ली. तुमची नजर आणि माझी नजर. नजर ने नजर से मुलाकात कर ली, रहे दोनों खामोश और बातें कर ली. मैं तुझे देखूं तू मुझे देख और देखते देखते दोनों हो जाए एक. याला म्हणतात श्रोता. आणि म्हणून ती आठवण मला या ठिकाणी आल्यानंतर आली महाराज. आणि ह्याही वर्षी योगाला पहा आमचे परमाधिक परमश्री श्री नितीनरावजी पालवे त्यांनी मला फोन केला. त्यानंतर आपले जालंधररावजी आवटी साहेब, आपले नगरसेवक रंगनाथजी आवटी साहेब या सर्वांनी फोन केला. म्हटलं काय हरकत नाही, कारण एक लक्षात घ्या महाराज परमार्थामध्ये प्रेम सगळ्यात महत्त्वाचं. आत्ता आमचा विषय झाला की परमार्थाचा महाराज बाजार झाला हो. चला आता मला त्या विषयावर बोलायचं नाही. फक्त वाईट एवढंच वाटतं महाराज की काय झालं बरं का, महाराजाला जाडी आणि गाडी असली की महाराजाला मोठा, म्हणून मी जाडी कमी केली मुद्दाम. आणि सगळ्यात महत्त्वाचं सजिनो ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवा आहे, ज्यांचं संत भजन त्यांचं नाव घेतलंच पाहिजे, कारण त्यांच्यामुळे मी इथं आहे ना. श्रीयुत नवनाथ भाऊ कुंजीर बरोबर ना, आजचं सौजन्य बरोबर ना, त्यांचं बी नाव घेणार असं काय करतं. त्यानंतर श्री बाळासाहेब कुंजीर, श्रीयुत अंकुश पाबाळे यांच्या कीर्तन सौजन्याने बोलायला काय हरकत नाही बा महाराज. ताकला जायचं गाडगाला पोहायचं काय कारण नीट आहे का सजून. आणि तुम्ही आम्ही आता एकाच गावचे असल्यामुळे थोडं फ्रँकली वातावरण आहे. विडाला संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये 18 संत झाले. 18 या 18 संतांमध्ये नाथराय एक संत आगळ्याने वेगळे आहेत. थोडं नाथराय विषयी सांगतो, ऐका लक्ष देऊन. इतर संत शांत आहेत पण श्रीमंत नाही. आम्ही सदैव सुडके, सगळ्यांचं पाठी प्रमाण बरोबर आहे की नाही. तुकोबरा काय म्हणले, आम्ही सदैव सुडके. ओके, तुकोबरा शांत आहेत. मंबाजी बुवानी मारलं, शब्द नाही केला, शब्द नाही केला, शांत आहे. पण कसे आहेत, आम्ही सदैव. माऊलींकडे चला. निवृत्ती ज्ञानदेव भिक्षेशी जात, सोपान मागे सांभाळीत. काय अवस्था तुम्हाला सगळ्याला माहिती. माऊली शांत आहे पण श्रीमंत नाहीत. ओके, पण नाथराय सकळ संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकळ संता माझी
शांती आणि श्रीमंती एका ठिकाणी काही नांदत नाही हा. जरा श्रीमंती आली की याचं आचरण बदलतं, जरा श्रीमंती आली की याचं सगळंच काही पेहराव बदलतो, आणि जरा श्रीमंती आली की तो लोकांना मानत नाही. बरोबर आहे. माझं मूळ गाव अकोळनेर. माझा एक मित्र आहे, 4 वर्ष एकाच ठिकाणी नापास, शेवटी शिक्षकांनी हाकून दिलं. ते मुंबईला आला, गोदीमध्ये कामाला लागला. आता नाव सांगत नाही बाबा नको म्हणून, नाही तर काय कोणाचं काय नातं निघायचं. गोदीमध्ये लागला, आणि गोदीमध्ये काय तिने कुठं केलं काय माहिती. महाराज 4 वर्षात महाराज बाबा 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 हे गडगंज श्रीमंत झाला. हे श्रीमंत झाला महाराज. आणि भावाच्या मुलीच्या लग्नानिमित्त अकोळनेरला आला. आता आमचं आपलं साधं काम. त्यावेळेस मोटरसायकल होती माझ्याकडं, कीर्तनाला HD गाडी, राखेल वर्षी, आणि त्यात पेट्रोलचा डोस. परिस्थिती तशी होती महाराज. शेवटी पांडुरंग म्हणलं, पांडुरंग आता तुला जाय रे बाबा, आता लांब लांब जायचं रे. लोणावळ्यापर्यंत आलो मी HD वर, लोणावळ्यापर्यंत. आता तू आला गावाकडं, आणि मला म्हणला पारस काय चाललंय. काय नाही बा, आपलं चाललंय आपलं जाऊन कीर्तन प्रवचन. काय टाळकुटीत बसला, काय म्हणतो मला तो, काय टाळकुटीत बसला. तू मी एकाच वर्गात होतो का नाही. मग तू 1 नंबरने पास झाला, मी फेल होतो, तरी पण माझी परिस्थिती बघ. फॉर्च्युनर आहे गाडी दारात, 35 लाखाची फॉर्च्युनर दारात आहे. कुठं देव आहे रे, काय म्हणा मला तो, कुठं देव आहे. आज पैसा म्हणजे देव आहे, काय म्हणलं ते मला. आता मला प्रमाण आठवलं, क्रोधी अविश्वासी त्याशी बोधकायचा व्यर्थ आपली वाचाशी होऊ नये. मला या मूर्खाला काय सांगावं. बरं म्हटलं चला आता आज आपण आपल्या मळ्यात जाऊ जेवायला. बेस्टपैकी आमच्या मंडळीने मासवाड्या केल्या. मासवाड्या आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, कारण तुम्ही त्याच साईडचे, त्यामुळे तुम्हाला सांगायची गरज. आणि माझा आवडता विषय बरं का, माझं जेवण हे आवडतं जेवण आहे. आणि मग महाराज मासवड वगैरे केले, बाजरीची भाकर आमची मंडळी घेऊन आली. वावरामध्ये 7 एकर जमीन आहे माझी स्वतःची, 7 एकर ऊस आहे. तिथं आली. आता ऊसाच्या कडेला शेणाचा ढीग होता, आपल्या म्हणजे आपण खताचा ढीग होता, शेणखताचा. ते काय पांगवला नव्हता, आणि त्याच्यात आलता भोपळा, भोपळ्याचं येल. काय आला, भोपळ्याचं येल. आता भोपळ्याचं येल आलं तर मला म्हणतो पारस बघ बरं तू, देवाला काय डोकं आहे का. म्हणजे कसं काय. आता भोपळ्याचं वेल कसा, करंगळी एवढा, आणि भोपळा किती मोठा. पटलं का देवाला हे, त्याला सहन तरी होतं का. आणि एवढं मोठं झाड आंब्याचं, त्याचं खोड एवढं मोठं, आणि कैरी किती. नाही डोकंच नाही ना देवाला. म्हणलं बरं ते नंतर बघू, जेवून घेऊ. बेस्टपैकी मासवाड्या अगदी बाजरीची भाकर चुरून आणली, जेवलो. आता ते मुंबईचा होता, त्याला काय तो परत आराम करायची सवय होती. बरं एशीची सवय, पण आंबे खायची. गार वारा सुटला महाराज. ते मला परत झोपू करे, म्हणलं झोपू जरा कर आराम. आराम करायला लागला, थोडा वारा सुटला, पिकलेला पाड वरून पडला थेट्याच्या नाकावर मुंबईच्या. मुंबईचं का म्हटलं, कारण नाजूक ना, नाकावर पडला. परस कुठं अरे रक्त यायला लागलं. तू मला देव नाही, मला ते बाबा ते देवाचं नंतर बघू, पण अजून मला दवाखान्यात घेऊन चल. म्हणलं मूर्खा मला सांग, इथं जर देवाने डोकं लावलं असतं, जर आंब्याला काय लावलं असता. देव चतुर 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 देव चतुर. वर्तत से जानोनी अंतर वर्तत से देव चतुर सांगेल महाराज. आज तुमच्याकडे पैसा आहे मान्य मला, पण मला सांगा पैसा म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मी कोणाची बायको आहे. त्याच्या बायकोच्या मनात आलं ना तर तुम्हाला कुठे इटा व्हायला पाठवायचंय, तिच्या हातात आहे. लक्षात घ्या सर्जनो. म्हणून पैसा आला की अहंकार वाढला. पण नात्र एक संत असे आहेत, नीट ऐका लक्ष देऊन, श्रीमंत आहेत आणि शांत आहेत. किती श्रीमंत. नाथांच्या घरी रोज लोक जेवायला यायचे. लक्ष देऊन ऐका. लोक जेवायला आल्यानंतर त्यांना सोन्याच्या ताटात वाढलं जायचं. नाथांकडं 650 ताटं होते सोन्याचे, आणि एका ताटाचं वजन होतं 2.5 किलो सोनं. घरी गेल्यावर हिसाब लावा.
600 650 गुणिले 2.5 गुणिले आजचा भाव, घरी गेलो हिसाब लावा. श्रीमंती सांगतो तुम्हाला महाराज. नाथरांची पालखी होती 37 किलोची. नाथरांकडे 11 चोपदार होते, त्यांच्या हातात दंड होता 11 किलो सोन्याच्या वजनाचा. नाथरांची पत्नी गिरजा मातेनं संक्रांतीला पैठणी घातली. त्या पैठणीची किंमत होती 22,840 रुपये. कधीचे? आजचं डोकंच लावू नका. श्रीमंती सांगतो तुम्हाला. एवढी श्रीमंती नाथांची, पण स्वभाव किती शांत. यवन अंगावरी थुंकला. सगळ्यांना माहिती कथा, मला जास्त डीप जायचं नाही. कल्पना करा महाराज, अरे एक मुस्लिम समाजाचा माणूस शकील तांबोळी 100 वेळा अंगावर थुंकतोय. नात्र घरी येत आहेत. गिरजा जी धनी. पूर्वीच्या बायका आदरणी जी म्हणायच्या नवऱ्याला. आता कोण कोण म्हणते जी? हातवर करा. अहो एकही हातवर नाही हो. हा आजी तुम्ही म्हणता ना, तुम्हाला मी प्रणाम करतो अगदी. आता काय झालं बरं का आवडी साहेब, आता ह्या हाक मारित नाही आपले, त्यो हाक मारित नाही. आता त्यो हाक मारतो. गये व दिन रह गए सिर्फ या गोल्ड इज गोल्ड. आताच आमचा विषय झाला जुना परमार्थ पहा महाराज. तळमळीचा होता महाराज. अलीकडे काय झालं हो, बाजार झाला खरंच. आणि याला तुम्ही जबाबदार आहात. मी आत्ताच आमच्या जालंधरवाला सांगितलं की तुम्ही जबाबदार याला. हो, निष्ठावंत परमार्थ राहिला का हो? आम्ही फक्त यायचा, पिंगळा म्हणायचा, 45,000 घ्यायचे. हां माफ करा बा, मी स्पष्ट बोलणार महाराज आहे. भले परत तुम्ही मला नाही बोलतो, मला काय फरक पडत नाही हे लक्षात घ्या. पण बोलणं गरजेचं आहे महाराज. आज बोलणं गरजेचं आहे हो. तळमीचा परमार्थ राहिला कुठं? कुठं राहिला परमार्थ महाराज? नाना महाराज आपल्या हरिभक्तपर्यंत, नाना महाराज म्हणून कुठेकर काय महात्मा होतो. हां हरिभक्तपर्यंत परमपूज्य कोंडाजी बाबा डेरे, काय महात्मे होते महाराज. कुठं राहिला? आज फक्त लौकिकतेचा बाजार झालाय, लक्षात घ्या. हो, आणि पूर्वीसारखं प्रेम आज राहिलं नाही ना. अहो पूर्वी जर पाहुणे वाटायला लावायला लागलो ना महाराज, तर रेल्वेला जाताना पाहुणे टाटा करायला लागले का आपण रडायचो. मला 5 बहिणी निघाल्या का आम्ही रडायचो महाराज. आणि आज स्मशानभूमीत जरी बसलो तरी डोळ्याला पाणी येतं का? पूर्वी पाहुणा घरी आला की पाहुणा जेवणारा बसायचा, वाढणारे पळायचे. पाहुणं गुलाबजामुन घ्या, पाहुणं जिलबी घ्या पूर्वी. आणि आता वाढणारा एका ठिकाणी उभा आणि हातात ताट घेऊन जेवणारा बफे. बरोबर आहे का नाही? कुठं झालं तरी आम्ही एक लक्षात घ्या महाराज, जुनं ते सोनं. जुनं मला चांगलं आठवत आहे महाराज. 15 ऑगस्ट आला की आम्ही कपड्याला इस्त्री करायचो. कशाने? काय आनंद वाटायचा बा. आज तो आनंद या ड्रायक्लीनच्या कपड्यात आहे का? नाही ना महाराज. 15 ऑगस्ट आला का कपड्याला इस्त्री आता आम्ही मग ती उशाखाली ठेवायचा, मग सगळे आम्ही घालायचा. तो आनंदच वेगळा महाराज. हो, आमच्या माता भगिनी माहेराला निघाल्या का, घाल घाल बिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. ते वातावरण पहा, ते झोके पहा, सगळं संपलं महाराज. चला तर नाथरांनी हाक मारली, गिरजा जी धनी. अगं आपल्या घरात तूप आहे का? म्हणले आहे ना. गावबा जी मालक, जा तूप घेऊन ये. तुपाची बरणी आणली. काय करू मालक? म्हणजे त्या शकील तांबोळीला नेऊन दे. कोणाला? शकील तांबोळी येवन. म्हणलं अहो मालक तुम्हाला तिने आता तुमच्या अंगावर थुकला. म्हणले हा म्हणूनच त्याला नेऊन दे, कारण का थुकून त्याच्या जिभेला जखम झाली असं का नाही. मग त्याला म्हणा तूप लाव म्हणजे बरं वाटन. संत बस सहज नाही मिळत रे महाराज, नाही मिळत महाराज. असे थोर संत, श्रीमंत आणि शांत असणारे नाथराय यांचा हा अभंग मी 4 चरणाचा घेतलाय. अपार महिमा संतांचा. आणि पुढे लक्षात घ्या, काय बोलू, किती नम्रता हो, काय बोलू. आणि एक सांगू महाराज, दुसऱ्याला मोठं म्हणण्याकरता मनाचा मोठेपणा पाहिजे. आमचं असं आहे महाराज, एखाद्या गावात गेलं ना, का महाराज ते कुठं राहतात? काय ते महाराज होय. कसले महाराज, करून भागले. म्हणजे आम्हाला दुसऱ्याला मोठं म्हणण्यामध्ये आमचं मन मोठं होतच नाही हो. वाईट वाटतं. शोकांती का महाराज? हे बा तुम्ही जगाला आपलं करा, जग तुम्हाला आपलं करेल. पण अगोदर तुम्ही जगाला आपलं करा रे. अगोदर तुम्ही समाजाला आपलं करा, मग समाज तुम्हाला आपलं करेल ना. असं कसं करेल? नीट आहे का? असं कसं करेल? कल्पना करा महाराज, ज्यांनी पंचवेद निर्माण केला ते तुकोबर आहे. ज्यांचा गाथा तारण्याकरता रुक्मिणी माता 13 दिवस पाण्यात राहिली ते तुकोबर आहे.
ज्यांचा कट्टर विरोधक रामेश्वर भट्ट त्यांच्या कीर्तनात घोंगडी टाकतो ते तुकोबर आहे. ज्यांचा बायकोचा काटा काढण्याकरता जगाचा बाप भंडारा डोंगरावर गेला ते तुकोबर आहे. आणि त्यांना नेण्याकरता देव आला ते तुकोबर आहे. किती मोठा अधिकारी हो. पण ज्या वेळेस बीडून एक माणूस आलेला आहे माऊलीकडं, माऊलीने तुकोबराकडे पाठवला. त्या माणसाचं नाव आहे गंगाधर देशपांडे. आणि गंगाधर देशपांडेने सांगितलं की माऊली तुकोबर आहे, मला माऊलीने पाठवलं. त्यावेळेस एवढं महान संपन्न आणि महान अधिकार असणारे तुकोबर आहे म्हणतात, माऊली मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण. पायची वाहन पायावर, पायची वाहन पायावर, पायची वाहन पायवर, पायची वाहन पायवर. मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण. मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे, मज पामरा हे काय थोरपण, मज थोरपण. डोळ्यात आसरू आले हो तुकोबराचे. माऊली माझा काय अधिकार आहे, माझं पामर आहे काय थोरपण, अहो मी पायीची वाहन आहे. ही नम्रता फार महत्वाची महाराज. आणि नम्र झाला भूता ते नेकून दिले आनंद. दुसरी एक महत्वाची गोष्ट, नातरांसारखा सत्ताधीश कोणीच नाही महाराज. कसं नाही, नीट आहे का, ज्याची जगावर सत्ता आहे असा तो देव नातरांकडं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरावल जितेचे पाये, अनन्य भक्ती भावे. आरती सद्गुरु स्वामी एकनाथा, आरती सद्गुरु स्वामी एकनाथा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी. 36 वर्ष काम केलं इतके सत्ताधीश. ओके, श्रीमंत शांत सत्ताधीश असणारे नातराय. आता एक महत्वाचा विषय तुमच्यामुळे मांडतो सचिनो, की दुर्लभ असताना नरदे आम्हाला मिळाला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तो भारतात मिळाला. भारत हे नाव का पडलं कुछ पता नाही. चाललंय भारत, चाललंय भारत. भारताला 3 नाव आहे, भारत, इंडिया अँड हिंदुस्तान. ओके, भारत का नाव पडलं, 3 भारतामुळं आपल्या देशाला भारत नाव पडलं. पहिला भरत शकुंतलेचा भरत, ज्याने वाघाचा जाबडा फोडला आणि वाघाचे दात मोजले. दुसरा भरत रहुगण जड भरत राजा, ज्याने रहुगण नावाच्या राजाचे डोळे उघडले ज्ञानाद्वारे, मग भारत नाव पडलं. आणि तिसरा भरत कैकेयीचा भरत, त्यागाची मूर्ती. खुर्ची भेटली तरी स्वीकारली का. आता ऐका, शक्ती, ज्ञान आणि त्याग त्रिवेणी संगम म्हणजे, नीट आहे का, हे भारत वो ज्या ऋषी मुनी जपते हरि नाम की माला. हरिओ हरिओ हरिओ, या हर एक बालक मोहन है और राधा एक एक बाला, राधा एक एक बाला. या प्रेम की बंसी रोज बजाते आए शाम सवेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. या डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, वंदे. त्याच्यामध्ये गोळ चाललाय वंदे मातरम. चला, भाग्यवान आहोत आपण. आणि एक मी प्रश्न विचारेल तुम्हाला, आपण आपल्या भारताला इंडिया नाव का पडलं सांगता येईल का कोणाला. आपण फक्त म्हणतो इंडिया इंडिया. व्हॉट इज द इंडिया. ऐका, इंडियाचं स्पेलिंग काय, INDIA. ओके, आय मीन्स इंडिपेंडंट,
एन मीन्स नेशन, डी मीन्स डिक्लेअर, पुन्हा आय इन, आणि ए म्हणजे ऑगस्ट. इंडिया नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट, दॅट्स कॉल इंडिया. विठाला 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 विठाला. चला, अशा या महाराष्ट्रामध्ये, सॉरी भारतामध्ये आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो. ओके, तुम्हाला सांगतो महाराज, मी 18 राज्य हिंडलो. किती? माझी भागवत कथा वृंदावनला झाली महाराज, हरिद्वारला झाली, उत्तराखंडाला झाली, रामेश्वरला झाली. हो, पण आपल्या महाराष्ट्रासारखं राष्ट्र कोणतं सुखी नाही. नाही, खरंच नाही महाराज. कारण का? याचं कारण बी आहे. काय? आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजीची शक्ती अधिक तुकोबाची भक्ती, म्हणून महाराष्ट्राची प्रगती. प्रगती फुकट नाही रे. हो, हे इंद्रायणीचे निर्मळ पाणी कधी नाही आटले, आळंदीत ज्ञानदेवाच्या पाय भिंतीला फुटले, सावताचा शेतमळा भावभक्तीने फुलला, जनाबाईच्या जात्याला हात विठ्ठलाचा लागला. कुठं? महाराष्ट्रात. अरे आमचा तानाजी किल्ला घ्यायला गेला कोंढाणा, पण पुन्हा रायबाच्या लग्नाला आला का? हा, किती त्याग असेल महाराज. लक्षात घ्या, संत त्याला म्हणावं, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट नम्रता असावी महाराज. आणि असे नम्रतापूर्वक या ठिकाणी नातराय सांगतात की बाबा मी संतच महिमा काय काय वर्णू, काय वानू आता न पुरे ही वाणी, काय वानू आता न पुरे ही वाणी, काय वानू आता न पुरे ही वाणी, काय वानू आता न पुरे ही वाणी. मस्तक चरणी ठेवीतसे, मस्तक चरणी ठेवीतसे, थोरी व सांडिली आपुली परीशे, थोरी व सांडिली आपुली परीशे. मस्तक चरणी ठेवीतसे, मस्तक चरणी ठेवीतसे, थोरी व जाविले आपुले धन, थोरी व जाविले आपुले. तुकोबाराय सांगतात काय वानू नाही, किंवा नामदेव सुद्धा सांगतात शाब्दिकांचे काम. चला संताकडे जाऊया आपण. परमार्थामध्ये ज्यांनी कीर्तनाची परंपरा चालू केली ते संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज. आणि ते कीर्तनामध्ये आलेलं ज्ञान जे कुह्य होतं ते प्रगट केलं कुणी? माऊलीनी. लक्षून आहे का? माऊलीने ज्ञान प्रगट केलं. ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम कीर्तनाच्या माध्यमातून नामदेवरायांनी केलं. पण शोकांतिका पहा, नामदेवराय कीर्तन करत असताना आणि आम्ही त्यांचे आपण घेऊन कीर्तनाला उभे आहोत तर 2000चं धोतर घालतो, पण त्यांना घालायला धोतर ते होतं का हो? सुंबाचा करगोटा रक्ताडाची लंगोटी नामा वाळवंटी. करगोटा आणि लंगोटी घातली हो, करगोटा आणि लंगोटी महाराज. पण एक लक्षात घ्या, या संतांचा पूर्व इतिहास वा प्रत्येकाचा बरं का. काय झालं बरं का, वाचन संस्कृती महाराज लोप पावली. आमच्या घरात 1 लाखाचा मोबाईल आहे, आमच्या घरात 1 लाखाचा LED, पण आमच्या घरात 50 रुपयाचं पुस्तक सापडून का? खरं सांगा, आहे का? नाही ना. आम्ही वाचितो रोज 5 रुपये विकत देऊन. काय म्हणजे भ्रष्टाचार त्यांनी करायचा आणि पैसे देऊन आम्ही वाचायचं. किती शोकांत आहे का महाराज. पण आम्हाला जे सत्य ते वाचूशी वाटत नाही हो. जो वाचेल तो वाचेल. नीट आहे का? संविधान निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना वाचनाची आवड होती महाराज. पण घरी परिस्थिती गरिबीची होती. आई रमाबाईनं स्वतःचे दागिने मोडले आणि आपल्या लेकराला पुस्तक आणून दिले आणि ते शिकले. त्यांनी संविधान निर्माण केलं. हो, लिखाणाची आवड लोकमान्य टिळकांना होती. वयाच्या 60व्या वर्षी गीता रहस्य ग्रंथ सिंहगडावर गेला आणि तिथं लिहिला, हाताने लिहिला. हे जे थोर पुरुष घडले ना महाराज, याचे मुळाशी जा आणि मग तुम्हाला कळेल महाराज, उगाच थोर नाही घडले होते, उगाच थोर नाही घडले. आणि आपण नेहमी म्हणतो असतो की पोताचे पाय, हां पोताचे पाय. आता झालं काय बरं का महाराज, पूर्वी मुलगा रडला की आई त्याला जवळ घ्यायची, बरोबर आहे की नाही, आणि मांडून थापटून निंबोनीच्या झाडा मागे चंद्र लोपला ग बाई.
सांगा बरं ही अंग येते कोणाला झोप ना मूर्द्या आणि लयच रडायला लागलं मग त्याच्या हातात काय द्यायचं हा म्हणजे आईच्या प्रेमाची जागा कोणी घेतली मोबाईलने मग हा आईचं मान आहे का अपमान आहे नीट जागे व्हा अजून तरी जागे व्हा नीट ऐकायचं मला एक काय सांगायचंय की मोबाईल चांगलापेक्षा वाईट जास्त आहे तो योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य त्या पद्धतीने वापर केला तर ठीक आहे हे लक्षात घ्या जर नामदेवरायची आई की जिच्या संस्कारापोटी नामदेवराय परमार्थी घडले सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुर्था दातृत्व कुलपुण्येनं आत्मपुण्येनं सभाग येता शास्त्र असं सांगतं नीट आहे का आईची पुण्य असेल तर मुलगा परमार्थिक होतो वडिलाच्या पुण्याने मुलगा हुशार होतो कुळाच्या पुण्याने मुलगा उदार होतो आणि स्वतःच्या पुण्याने मुलगा श्रीमंत होतो कळलं का तुम्हाला मी कीर्तनकार झालो माझ्या आईमुळं आता कळलं का तुम्हाला मी कुठं संस्थेत नाही शिकलो महाराज पण माझ्या आईने मला घडवलं आज आम्हाला आई पाहिजे अगर जिजाऊ ना होती तर शोभा होते आज शिवाजी येत नाही का जिजाऊच नाही ना जिजाऊ राहिले का कुठं महाराज काय संस्कार केले बाळा मी उद्या गावाला चाललोय उद्या देवाला नैवेद्य दाखव बर का कोण म्हणतंय दामू शिटी कोणाला मुलाला लहानसा मुलगा 5 वर्षाचा हो उद्या मी देवळात जाणार आणि म्हणून महाराज वडील गेले रातचा प्रसंग याला झोपच आली नाही नामदेवरायला झोपच नाही का मला उद्या सकाळी लवकर उठायचे आंघोळ करायची देवाला जायचे याला म्हणतात पोताचे पाय हां अलग लक्षात तुम्ही नाही तर तुम्ही काय काय ठिकाणी वेगळं महाराज हो आता नाही तिकडे जात बरं का काही ठिकाणी असं पाहायला मिळतं महाराज मी त्याशी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो कल्याण हायवेला मांदरणं म्हणून गाव आहे मांदरणं राजुरीवाल्याला माहिती असं मांदरणं गावात गेलो होतो तिथे एका घरी गेलो म्हणजे महाराज हा माझा मुलगा आई आली बरं का मुलगा म्हणजे महाराज म्हणलं वा ताई इंग्लिश मिडियमला महाराज म्हणलं वा छान बाळू महाराजला गाणं म्हणून दाखव त्याने केलं सुरू ज्वानी ज्वानी पण संस्कार पहा तिथेच पुढे एका गावाला गेलो महाराज डिंगोरी म्हणून गाव आहे तिथं एक चांगलं घराणं परमपूज्य परमात्म्याने हरिभक्त परम पांडुरंग महाराज बोले यांचं शिष्य घराणं आजोबा म्हटले महाराज हा माझा नातू बाळू महाराजाचे पाय पड ते पाय पडलं बाळू महाराजाला गाणं म्हणून दाखव तुला मम्मीने शिकवलेलं हो तू काय गाणं म्हटलं सांगू तुम्हाला हे झुक 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 देहाची गाडी हरिनामाची मला हो गोडी पंढरपूरला जाऊया विठुरायाला पाहूया विठुरायाला पाहूया विठुरायाला पाहूया विठुरायाला पाहूया ऐका माझ्या मातांनो जगातला 1 नंबरचा श्रीमंत कोण ज्याचं आरोग्य चांगलं आणि जगातला 2 नंबरचा श्रीमंत कोण ज्याची संतती चांगली मला मागा विचारलं महाराजांनी महाराज चहा ठेवायचा मला ठेवा साखर टाकू नको म्हणलं 4 नाही 5 चमचे टाका का नो डायबिटीस बरोबर ना अजिबात नाही नो बीपी अजिबात नाही महाराज अरे हे सांभाळते सगळे रे आप मार्गे दुनिया डूब गई म्हणून पहिला श्रीमंत कोण आहे ज्याचं आरोग्य चांगलं आणि दुसरा श्रीमंत कोण आहे ज्याची संतती चांगली महाराज संतती बनवा आमच्या राजाईनं संस्कार केले हो पाठी उठला आई उठ ग उठ 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 आणि देवाला नवं दाखवायचं वडील गावाला गेलं आठ बरं अरे थांब ना मा अजून टाईम आहे नाही लवकरावर घाई नामाने आंघोळ केली महाराज लहानसं ते धोतर घातलेलं जानवा टाकल्या गळ्यामध्ये गंध लावला कपाळाला शेंडी वाढलेली आणि ते लहानसा नामा आणि ते पूजेचं ताट घेऊन देवळात गेला आता कथा सगळ्याला माहिती आहे मला जास्त टिपमध्ये जायचं नाही आणि देवाला जीव घातलं वेळ्याभावी देव जेवला असं ग्रेट झाला आलं मोकळं ताट घेऊन ए आई हे बघ देव जेवला बरं का इकडे काय म्हणला तू देव जेवला नाम्या थोबाड फोडीन कार्ट्या बाकीचं कुठं आहे बाकीचं अरे नैवेद्य कुठे आहे अगं आई देवाने सगळा खाल्ला चाटून पुसून हा तुझ्यावर हे संस्कार केले आम्ही खोटं बोलतोस तुला भूक लागली मला सांग ना पण तू देवावर आळ गेलतो हे आई देवा शपथ ग देव जेवला जेवला देव जेवला जेवला या डोळ्यानं पाहिला देव जेवला जेवला गोनाई धरी ती कानाला
का रे फसवितो मला. ए आई भूक लागली ग त्याला त्यो दूधही प्याला. आई आई नको मारू मला. आई गे आई गे आई नको मारू मला. देव जेवला जेवला. या डोळ्यानं पाहिला देव जेवला जेवला. या डोळ्यानं पाहिला देव जेवला जे. तुमच्या हाताने जेवला स्वप्नात आला नाही का नाही आला माहिती आहे. ऐका आम्ही देवाला नारळ फोडला. नारळ नासका निघाला तर काय झालं पावलं. कोणत्या ग्रंथात ते नाही दाखवा ना. नासका निघाला पावला. चांगला निघाला चावला. कसं देऊ जेवण सांगा ना महाराज. खोटं बोलतो गाठ्या. चल मला परत दाखव मला परत. दुसरं ताट घेतलं कोण नाही मातेने. चल लेकराच्या हाताला पकडलं उडीतच नाही देवळात. आणि दाखव बरं कस काय जेवला. नामदेव आले देवाकडे. देवा आठवा लवकर नाही तर आई लय मारीन मला. लय मारीन. आठवा लवकर देवा. देव कुठे येतो जागे. हे आई त्याला लगेच भूक लागेल का सांग बरं. आता जेवला होता देव. खोटं बोललो का गारट्या. सजनो आईनं मारण्याकरता हात वर उचलला नीट आहे का. आणि त्याच वेळेस मूर्तीतून देव प्रगट झाले आणि मुखातून शब्द निघाले. आई धन्य तुझी काया धन्य वाचा मन केले स्तनपान नामयासी. आई ए आई खरंच तू भाग्यवान आहेस ग. ज्याने मला दूध पाजलं ना त्याला तू दूध पाजलं महाराज. वयाच्या 5व्या वर्षी देवाला दूध पाजणारे संत श्रेष्ठ नामदेवराय तीर्थयात्रा करत असताना आवड्या नागनाथाला गेल्यानंतर महाशिवरात्रीचा दिवस आहे. कीर्तन करायचं म्हणून ब्राह्मणांनी सांगितलं अजिबात नाही बाहेर व्हा. आम्हाला अभिषेक करायचे. आमचं गिऱ्हाईक तुटून व्हा बाहेर काढलं. पण आता कीर्तनाचा आवाज टाळाचा आवाज यांना कुठं अभिषेक करता येतो. हे माग वय हे शेंडीवाले माग वय. आणि अलीकडे ना महाराज हेच झालं बरं का. लोक आहे ना धोत्रावाल्याला किंमत देत. आम्हाला नाही अनुभव आला महाराज. हा तुम्हाला सांगा महाराज धोत्रावाल्याच्या शिक्क्याशिवाय नोट चालती का. हा 1942 साली इंग्लंडचा व्हायसराय म्हटला होता की हा धोत्रावाला काय भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार आहे. पण त्यांनी दिलं का नाही स्वातंत्र्य मिळवून. लोकात जाऊ दे. माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला. धावते बघा ऐका. एक 15 दिवसापूर्वी माझ्या मिवणीच्या पुरीचं लग्न होतं नगरला. आणि मला कीर्तन होतं आळे भाट्याला. आता तारीख येते म्हणून जावंच लागेल. तेव्हा आमची बायको म्हणली एक काम करा तुम्ही कीर्तन करा. 12:30चं लग्न आहे तर 1 वाजेपर्यंत लागेल. तुम्ही कीर्तन झालं की लगेच गाडीत बसा आणि ताबडतोब नगरला या. आळे भाट्याचं नगर काय 1 तासाचं अंतर आहे. म्हणजे ठीक आहे. आणि एक काम करा काय धोत्रावर नका येऊ. नका धोत्रावर नका येऊ. म्हणलं काय झालं. नाही धोत्र नको हे साबरी या. आणि ते साबरी घालून या. मी आपलं आलो आळे भाट्याला. नेमकं कीर्तन झालं उशीर. आता ते वर्षाचं कीर्तन उशिरा सुरू झालं. आता तिथंच व्हायचं मला 12:30. आता म्हणलं कुठं फ्रेश होऊन केव्हा टाईम आहे परत धोत्र काढा आणि त्यावर सफारी घाला केव्हा टाईम मला जाऊन मोडते. मी अशीच गाडी जा म्हटली. राईट 1 वाजता बडी साधन मंगल कार्यालयात आलो. बायको वाटच बघत होती. आणि मी गाडीतून उतरलो. बायकोचं थोबाड उतरलं. मला म्हणली आली ना तशीच. तुम्हाला मी सांगितलं होतं ना. मला त्याला काय होते तुम्हाला काय. तितक्यात तिची मैत्रीण आली आमच्या बायकोची. म्हणजे अगं आल का. बायकोचं नाव आल काय. म्हणजे अगं आल का तू कुठं राहते. मला काय नाही हे सोप्याला. बरोबर लेकरं मला कसं काय तुझे. मला हे आनंदात आहे. हे कोण सासरे का. विठाला 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 ऊस ढोंगा परी प्रसन्न हे ऊस ढोंगा परी रस डोळे डोंगा गाय बोलला
हा वरच्या रंगावर नाही, नीट आहे का बरं का. परमार्थ हा अंतरंगावर आहे. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. मी एक मारुडी समाजाचा आहे, तरी वारकरी संप्रदायात का आलो महाराज. अरे संतांचा त्याग वाचलो मी 10वीत असताना, पुस्तकं वाचली हो, आणि मनामध्ये ऑटोमॅटिक त्याग निर्माण झाला की बस आता यांची सेवा करायची. निवळ माळ घातल्याने माळकरी होत नाही, किंवा निवळ गंध लावण्याने किंवा वारी केल्याने वारकरी होत नाही. त्याचे पथ्य आहेत. पथ्य काय नीट आहे का. हे गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भाव भक्ती दोन्ही घेऊ टाळ हाती, टिळा विरक्तीचा कपाळाशी ल्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. एक तारी संग एक रूप झालो, एक तारी संग एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. गळा माळ शोभे, माळ घातली पण शांती आहे का. हा अहो आमचे तर बाबा माळ करीत लई ढुसणे, याला ढुसणे दे त्याला ढुसणे दे. मी तर म्हणतो कधी कधी माझं म्हणजे मत असेल का की आपल्यापेक्षा राजकीय क्षेत्रातले लोक चांगले. आवडी साहेब त्याचं कारण आहे महाराज, राजकीय क्षेत्रातले लोक स्टेजवर एकमेकाविरुद्ध बोलतील, पण धाब्यावर गेले की एकमेकाचं बिल भरतील. आमच्या गावात सांगतो, आमच्या परमार्थमध्ये इथं लई गुलगुलू ओढतात इथं, आणि महाराज गेला का अरे ते मारुडी होतं का रे, लगेच टीका सुरू. बरोबर आहे का नाही. गळा माळ शोभे आत्मरूप शांती. विधानसभेचे इलेक्शन, मतदानाचा दिवस. माझा कार्यक्रम करून मी परत 4 वाजता घरी आलो, गावाकडे मतदान करायला गेलो. माझा मित्र होता रामभाऊ कापसे म्हणून, त्याला म्हणलं होतं खून नाही दिसली, त्याला म्हणलं अरे चल ना मतदान करायचं नाही का, 4 वाजले. मला महाराज आपण माळ करूया. अरे म्हणलं माळ करायचं पहिलं कर्तव्य मतदान करायचं, आपण करायचं लोकांना जागरूक करायचं, हे आपलं काम आहे, असं काय करतो. नाही म्हणलं महाराज आपण कसं काय लोकांना फसवायचं, फसवायचं काय कारण आहे. म्हणे महाराज तुम्हाला माहीत नाही, यांनी 5,000 दिले तिने 5,000 दिले, मग आता कोणाला देऊ. आता कळलं झालं पुढचं. गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भाव भक्ती दोन्ही घे. टाळ म्हणजे काय हो, नीट आहे का बरं का. काय काय समज आहे महाराज, पाकवादन विना आणि टाळ वाजवलं की झालं भजन. नो 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 अजिबात नाही. भजन नीट आहे का, भजनाची व्याख्या आपापलं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे पार पाडणं याचं नाव भजन आहे. भजन वेगळं नाही महाराज. सुनेनं आपल्या सासूला जीव लावून हे सुनेचं भजन आहे रे. सासूनं सुनेला आपल्या मुलीसारखं वागवून हे सासूचं भजन आहे. शेतकऱ्यानं उन्हातानात राबून मोत्यासारखे जाणे या समाजाला अर्पण करणं शेतकऱ्याचं भजन आहे. डॉक्टरनं रात्री अपराधी पेशंटला व्यवस्थित करणं डॉक्टरचं भजन आहे. शिक्षकानं विद्यार्थ्यांना घडवणे शिक्षकाचं. पण आमचं भजन वेगळंच आहे महाराज. आमच्या गावातले असे भजन आहेत महाराज, 25 झाले एक तामो काढणार, मग बरं तामो खाता खाता कुठं काय चालू आहे तुला कळलं का रे. राम भाऊनी 5 एकर इकली कुठं भाजणार. आणि मी म्हणतो गणप्या राम भाऊनी 5 एकर जरी इकली तर त्याला अजून 140 शिल्लक घे ना. तुझ्या 38 गुंठ्याचं बघ ना येड्या. जातात एक महत्वाचा सल्ला आहे का माझा, दुसऱ्याची निंदा करण्याकरता आपली तेवढी पात्रता पाहिजे. नोट दिस पॉइंट. सायकलवर चालणाऱ्याने विमानात बसणार दगड मारावं का. हा आरतीय विमानात येतो सायकल तो थोडा फुटा नाही येड्या. अजून खाली येऊन सांगू, पाकिस्ताननं भारताच्या बरोबर करावं का, कधीच नाही महाराज. का, कारण पाकिस्तानचा खाण्यापिण्याचा खर्च आणि भारतातल्या लोकांचा दाढीचा खर्च सारखा आहे. आता कळलं का तुम्हाला. चला मला तुम्ही एवढं सांगायचं, मला भजनाची व्याख्या वेगळी नाही हो. हो भाव भक्ती दोन्ही घेऊ टाळ हाती. मला एकदा मला महाराज तुम्ही म्हणता रामाने शबरीची बोरं खाल्ले मग लक्ष्मण किती ताईट होता. काही काही येत एवढं बरं का, पण लय उड्या मारत. राम सिया की करून कहाणी, एक ही चंदन एक ही पानी, श्री राम मैं सब जग जा
नाम जोरी जुग पाणी मंगल भवन अमंगल हारी द्रव सुद शरथ अजिर विहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। चलो अयोध्या 22 तारखेला 22 फेब्रुवारी माझं रामायण अयोध्येला. आणि तुम्हाला समजा मग तुम्ही आत्ता सांगितलं आवडे साहेबांनी की ह्या अधिक मासा निमित्त रामायण ठेवा आणि मग बघा माझ्या महाराज. आणि आज गरज आहे रामायणाची, खरंच गरज आहे महाराज. सप्त्यामध्ये कीर्तन असतात, आजचा विषय वेगळा, कालचा विषय वेगळा झाला, उद्याचा वेगळा होईल, लोक विसरून जातात. पण रामायण लिंक आहे महाराज. हो, कसं जगावं रामायण शिकवतं, कसं वागावं रामायण शिकवतं रे. हो, एक वचनी रघुकुल रीत. चला आता तिकडे गेलं की मी इकडे येणार नाही म्हणून रामायणात जात नाही. पण धावते वगैरे मी सांगतो महाराज भाव कशाला म्हणावं. मला ते म्हणा महाराज शबरी लय आपले लक्ष्मण लय ताईट होता. मला अरे शबरीचा भाव बघ ना. हो राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम. लक्ष्मण ऐका, रामाचं लग्न 15व्या वर्षी झालं. तिथून पुढे रामप्रभू 12 वर्ष अयोध्येला राहिले. 15 आणि 12 हे यार टोटल करा, तुम्हाला राहायचं नाही फक्त टोटल करा रे. 27. तिथून पुढे कैकेयीने वनवास दिला 14 वर्षाचा. 27 आणि 14 41 आणि 29 वर्ष शबरीनं मातंग ऋषीची सेवा केली. 41 आणि 29 हा 70. किती वर्ष वाट बघितली आम्ही, किती तास बघू. आता लक्ष द्या आपल्या घराकडे आले बरं का. पण ध्यास राम आएंगे तो झूला मैं झूलाऊंगी राम आएंगे तो झूला मैं झूलाऊंगी. मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. मेरे जन्मों के पाप कट जाएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे. आला आमचा राम. कथा फार मोठी पण थोडक्यात सांगतो तुम्हाला. बोरं दिले द्रोणात. बोरं कसे होते, बोरं कसे होते. हो मी जाऊ का निघून. हा बोला ना वास काय करता. बोरं कसे होते बरं. गोड की आंबट हे कशाने कळतं. जिभेनं. म्हणजे प्रत्येक बोराला काय लावलेली पावर का. बट गॉड इज नॉट कनेक्टेड व्हॉट यू गिव्ह बट हाऊ यू गिव्ह. तुम्ही काय देता तेव्हा पाहत नाही, देण्यामागचं प्रेम आहे. थोर प्रेमाचा बुकेला हो 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 थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ रजाला हाची दुष्काळ रजाला हो 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 थोर प्रेमाचा बुकेला महाराजांसाठी टाळ्या वाजवा एकदा. क्या बात. पहा थोर प्रेमाचा. अगं शबरे माझ्या भावाला दे ना बोर. असं काय करते मला एकट्याला काय देते. आणि मग शबरीने दुसरा भरलेला बोराचा द्रोण रामाच्या हातात दिला. रामाने कोणाकडे दिला नाही, लक्ष्मणाकडे. लक्ष्मणाने ते टोकलेले बोर बघितले आणि तिचे दात बघितले. कोणते पेशणी घासीत होती ती दात. राघव भूख नहीं लगती रे प्यास नहीं लगती अब जीने की कोई आस नहीं लगती. काय कळत होतं तिला.
काय कळतं महाराज. आता लक्ष्मणाला वाटलं कस काय बोरं खावा, बरं नाही खावा तर भावाचा अपमान नाही का, आणि खावा तर दात स्मार्ट. मग त्यांनी पाहिलं रामाचं लक्ष आपल्याकडे नाही, हळूच भरलेल्या बोराचा द्रोण मागे फेकला. आता ऐका भाव, परिणाम काय झाला नीट ऐका. त्याच भरलेल्या बोराचा द्रोणाचा द्रोणागिरी पर्वत झाला आणि त्याच पर्वतानं लक्ष्मणाचा प्राण वाचला. याला म्हणतात भाव. भाव भक्ती दोन्ही घेऊ टाळ हाती, तिळा विरक्तीचा कपाळाशी ल्यालो आम्ही विठ्ठलाच्या. आता कळलं का तुम्हाला. चला कुठं पण जाऊ आपण नामदुऱ्याकडे. बा गायने दिवसभर कुठं हिंडावा पण धारा काढायला, तसं कीर्तनकाराने किती लांब जाऊ आपण मूळ जागेवर यावा. विठाला विठाला शेंडीवाल्या माग वय इथं नाही कीर्तन करायचं. आणि मग महाराज नामदेवाचा अभंग. आता आपला वेळ नाही जेवढा आपल्याला, पण नामदेव सांगतात की देवा देवा तुझा माझा कार्य वैरकार. का रे देवा असं करतो रे, मी जातीहीन आहे म्हणून, मी शिंपी म्हणून. खरंच जर देवा तुला माझ्या कीर्तनाची आवड असेल तर माझं कीर्तन ऐकायला येशील. आणि त्याच वेळेस काय घटना घडली. फिरविले देऊ जगा माझे खाते, फिरविले देऊळ जगा माझे खाते, नामदेवा वा दूध प्याला दूध प्याला क्या बात. फिरविले देऊळ जगा माझे खाते, नामदेवा हाती दूध प्याला, दूध प्याला रामदेवा हाती दूध प्याला. काय झालं तुम्ही. मग महाराज स्वतः भगवंतानी नामाचं कीर्तन ऐकण्याकरता मंदिराचं तोंड फिरवलं. हा एवढा महिमा संतांचा थोर असल्यामुळं मी काय वर्णू. एकनाथ महाराज पहिल्या चरणात. अपार महिमा संताचा, अपार महिमा संताचा, अपार महिमा संतांचा, अपार महिमा संताचा, अपार महिमा संताचा, अपार महिमा संताचा, हे अपार महिमा संताचा, अपार महिमा संताचा. आय बोलू मी वाचा, काय बोलू मी वाचा, मागे तरले पुढे तरली, मागे तरले पुढे तरली, काय बोल मी वाचा, काय बोलू मी वाचा, मागे तरले पुढे तरली, मागे तरले पुढे तरली. अपार महिमा संताचा, काय बोलू मी वाचा, हो काय बोलू मी वाचा, काय बोलू मी वाचा, बोलू मी वाचा. काय बोलू मी, काय बोलू. काय हे शब्द असणार महाराज अनिर्वाच्य आहे. थोडंसं व्याकरण सांगतो. काय बोललास, थोबाड फोडीन. क्रोधजनक. काय लॉटरी लागली, आश्चर्यजनक. काय सांगावं महाराज, दुःखजनक. आणि काय अनिर्वाच्य. काय 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 सांगू. राम युद्ध कसं, काय सांगावं महाराज. समुद्रात पाणी किती, काय सांगावं महाराज. अनिर्वाच्य. ओके 53 उदाहरण आहेत माझ्याकडे, पण अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला महाराज. जाता पहिल्या 6 मुली झाल्या. किती 6. राजन सांगितले बघ,
आता जर का तुला मुलगी झाली ना तर तिला मारीन आणि तुला मारीन. राणीला दुःख झालं. पांडुरंगा, माय बाबा माझ्या हातात काय रे देवा, देवा तूच मला वाचव रे. दिवस भरत गेले महाराज. आणि एके दिवशी राणी प्रसूत झाली. दाई होती, दाई आली. प्रसूत झाल्यानंतर दाईने लेकराला आंघोळ घातली आणि विचारलं राणी साहेबांना, दाई काय झालं? म्हणजे राणी साहेब तुम्हाला मुलगी झाली. मुलगी हे शब्द ऐकल्याने राणी धडासा रडायला लागली. राणी साहेब का रडता? अगं म्हणते तुला माहित नाही ग, मला पहिल्या 6 मुली आणि राजाने सांगितलं की आता जर मुलगी झाली ना तर तिला मारीन तुला मारीन. आता माझं मरण आलं, आता माझा शेवट होणार. बरं माझं होऊ दे ग, पण या लेकरांनी काय पाप केलं ग, हिचं तरी काय शेवट व्हावा म्हणून रडायला लागली. म्हणजे राणीसाहेब काळजी करू नका, मी बरोबर करते. आणि बाहेर गेली. ऐका काय, राजा साहेबाला मुलगा झाला. बाबा बाबा सगळीकडे आनंदी आनंद साजरा. मला गोड्यातून न भरले. राणी म्हटली अगं तू येली का, तू उद्या कळलं तर मला मारेल. म्हणले उद्या कळलं तर बघू काय ते. हा म्हणले अगं पण तू उद्या ब्राह्मणाला, ब्राह्मणा सांगितलं. म्हणले मी जाते ब्राह्मणाच्या घरी. ही रात्री गेली ब्राह्मणाकडे. म्हणले अंदाज देवा राजासाहेबाला, हा म्हणले मला कळलं मुलगा झाला. वा वा छान, मला सगळे बोलवलं त्यांनी. म्हणले देवा थांबा, देवा थांबा, काय मुलगा नाही झाला, मग मुलगी काय? हळूच हळूच बोला, पण एक काम करा, बोभाट करू नका तुम्ही. राजाने विचारलं तुम्हाला तर मुलगा सांगा आणि फक्त त्याला एवढं सांगा की लग्न होईपर्यंत मुलाचं तोंड पाहायचं नाही, एवढं काम करा. अहो म्हणले मग उद्या कळलं तर मला मारीन ना. म्हणलं उद्याच उद्या बघू, पण एवढं राणी साहेबाला वाचवा, त्या जीवाला वाचवा, माझ्यासाठी एवढं करा. आणि मग मला दुसऱ्या दिवशी ब्राह्मण आला. राजसाहेबांनी सांगितलं ब्राह्मण देवा माझ्या लेकराचं भविष्य पहा, मी अजून त्याचा चेहरासुद्धा पाहिला नाही. आणि मग हा ब्राह्मण म्हणला राजसाहेब त्याचा हात सांगतो की तुम्ही त्याचा चेहरा पाहूच नका. काय? हा कुठपर्यंत? त्याचं लग्न होईपर्यंत. मुलगा हुशार आहे, छान आहे, भाग्यवान आहे, कीर्तिवंत आहे. फक्त एवढीच आट आहे की जर तुम्ही त्याचा चेहरा लग्न अगोदर बघितला तर तुम्हाला मरण येईल. जाऊ दे मला काय हरकत, मुलगा तर झाला ना, काय हरकत नाही. कस तरी 15 वर्ष कस तरी बळच काढले बिचारांनी. तोपर्यंत हिने काय केले, राणीने त्या लेकीला म्हणजे मुलीला मुलाचे कपडे घालायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. ही प्रथा ही झाली सुरू महाराज, तेव्हापासून सुरू झाली. आता राजाला आस लागली ना, लगेच महाराज 15 वर्ष झाले. म्हणजे आता देवा आता आता लग्न करायला काही हरकत नाही. आणि दिवशी निरोप पाठवले महाराज. आणि एक मग छानपैकी मुलगी पाहिली, सोयरीक जमवली, सुपारी फोडली, पत्रिका छापल्या. आता लक्ष नाही का, पत्रिका सुद्धा छापल्या. आणि एके दिवशी राणीनं ब्राह्मणाला बोलवलं, देवा आता आपलं मरण जवळ आलंय, आपल्याला तो मारणार आहेच, पण एक काम करूया ना. हे बघा जर याचं लग्न केलं, हिचं लग्न केलं, त्या पुंडीचं वाटोळ होईल आयुष्याचं. जायचं तर आहेच ना आपल्याला. मी काम करू, आज रात्री आपण आत्महत्या करू. दाईला बोलवलं. दाई ते म्हणे मला यावं लागणार, मला काही नीट येऊन का हा बाबा. त्या मुलीला कथा माहीत होती. मुलीला आईनं उठवलं, बाळा चला आता आपल्याला जगाचा निरोप घ्यायचा आहे. पण पहा मुलीचं प्रेम वडिलावर किती असतं तुम्हाला काय सांगू महाराज. आई ए आई मी एकदा वडिलाला पाहून येऊ, जायचंच आहे, एकदा पाहू. सज्जनो, मुलगी आईपेक्षा वडिलावर जास्त प्रेम करते बरं का. मला एकच मुलगी, पण मुलगी माझा आत्मा आहे महाराज. सगळ्या घराची काळजी बाप घेतो. हे उरामध्ये माया ज्याच्या इको काळ्या मेघावानी दाखविल नाही तुला डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये हसू त्याचा कणा वाकला. घडीवर तू थांब वेड्या, ऐक त्याची झापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया वापर, उमगाया वापर. माझे वडील लहानपणी वारले, मला वडिलाचं प्रेम नाही मिळालं महाराज. पण बाप कसा असतो, ज्यावेळेस मी झालो ना बाप, त्यावेळेस मला कळालं की बापाची मुलाविषयी असणारी तळमळ किती असते. अनेक सांगेल महाराज,
सगळ्या घराची काळजी बाप घेतो, पण बापाची काळजी मुलगी घेते. तुम्ही पहा, मुलगा जर शाळेतून आला ना, दप्तर फेकून देतो. हे आई मला बाळ. आई म्हणते अरे बाळा तो मात्र जेवलो नाही, जाऊ दे खाली असं कुठं भजी भजी तिने मला वाढ. बरोबर ना? पण मुलगी होते बरं, आई बाबा कुठे ग बाळा, सकाळपासून ते झोपून येत. का ग आई? अगं ते आजारी आहेत. आजारी हा शब्द ऐकते हो मुलगी, दप्तर फेकून देते. महाराज आपल्या वडिलाची खोली जाते. बाबा बाबा उठा ना बाबा, बाबा भाकर टाकू, बाबा डॉक्टरला बोलू, बाबा बाबा माझ्या हातानं भाजी करू, बाबा सारखी बाबा बाबा करते हो. आणि आपल्या वडिलाच्या उशीला हात घालून आपल्या ताटात जीव घालते ना, तिला म्हणतात मुलगी. महाराज कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विका, 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 तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विका, आणि तुम्हाला सांगेन महाराज, मुलगी पोटाला भाग्य लागतो, कोणाच्या नशिबात नसतं ते, हे बी लक्षात घ्या. एका मुलीचे लग्न म्हणजे 100 यत्नाचं पुण्य आहे, लक्षात घ्या. हो, तो प्रसंग आठवा. कन्या बागडली परी करी माहेरची आठवण, तिला वागवा प्रेमान नका करू रे अपमान. माय दुरून पाहते घाली तुळशीला पाणी, आठवते बालपण आश्रू दाटले नयनी. माया पाझरली तिची फुशे डोळे हो पदरान, तिला वागवा प्रेमान नका करू रे अपमान. 15 वर्षापासून मी लोकांना सांगतो, मुलीला समजून घ्या. सजनो, मला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार भेटलाय. कोणत्या अभंगाला माहिती आहे? कन्या सासुऱ्याशी जाय मागे. हो, महाराष्ट्र सरकारचा मला वाणीभूषण पुरस्कार भेटलाय मला स्वतःला. तर ते मुलीचं प्रेमच असतो. ती मुलगी म्हणते आई आई आता जायचंय ना आपल्याला, पण जाता आता बाबाला पाहून येऊ. जा बाळा, पण गपचूप जा. आणि मुलगी जाते. हो, मुली झोपलेली, राजा झोपलेला आहे. बाबा बाबा मला क्षमा करा बाबा, मी फसवलो तुम्हाला. पण बाबा मला सांगा ना, माझी काय चूक आहे? मी तुमच्या पोटाला आली, मी मुलगी झाली, माझी काय चूक आहे सांगा ना बाबा. का मला ही शिक्षा बाबा? ठीक आहे, हरकत नाही बाबा, तुमची आज्ञा आम्ही पाळतो. हे शेवटचं दर्शन मी तुमची घेते बाबा, येते. जर असेल नशिबात तर पुढचे जन्मी नक्कीच मी तुमच्या पोटी मुलगा म्हणून जन्माला येईल बाबा, मुलगा म्हणून जन्माला येईल. आणि आपल्या वडिलाचं दर्शन घेऊन ती मुलगी निघाली. मुलगी, ब्राह्मण, दाई, अजून आई म्हणजे राणीसाहेब, बरोबर ना? राणीसाहेब, मुलगी, दाई आणि ब्राह्मण निघाले. महाराज निघाल्यानंतर प्रवरा संगम नदी आहे ना, औरंगाबाद हायवेला प्रवराजवळ आले. प्रत्येकाने कमरेला दगड बांधलाय महाराज. आता उडी मारायची पाण्यामध्ये. पण इतक्यात पहाटेच्या साजूक अशा प्रकाशामध्ये सफेद कपडे दिसले. थांबा, काय? अरे कोणीतरी साधू दिसतोय. एक काम करूया, मरायचं तर आहेच आपल्याला, पण चला जाता जाता महात्म्याचं दर्शन घेऊन आपण आत्महत्या करू. आणि म्हणून 5 जणांनी दगड बाजूला केले आणि त्या साधूकडे 5 जायचं वजन साधूकडे गेले. महाराज साधूकडे गेल्यानंतर तो ब्राह्मण पाया पडला, आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. राणी पाया पडली, अखंड सौभाग्यवती भव. दाई पाया पडली, तिला आशीर्वाद दिला. आणि चौथी मुलगी होती ना, पण कपडे कोणाचे घातले होते? हा, ए बाळा ये पुढं. शब्द पहा काय म्हटले, ए बाळा ये पुढं.
महाराज मी बाळ नाही. काय? नाही महाराज मी बाळ, मी मुलगी आहे. शक्यच नाही. गुरुच्या आशीर्वादानं, गुरुच्या कृपा आशीर्वादानं माझा शब्द कधीच खोटा होणार नाही. तू मुलगी नाही, तू मुलगा आहेस. नाही महाराज, अहो मी मुलगी आणि म्हणूनच मी आत्महत्या करायला चाले. नाही तू नीट पहा. आणि मग त्या मुलीनं नीट पाहिलं तर त्या मुलीचं रूपांतर कशात झालं? स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. गेली मिसळमाते, देह पालविला. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. ज्याने निमिष मात्र देह पालटेला आणि स्त्रीचा तो केला पुरुष उभा. कोण संत होते ते? साधकांचे मायबाप, योग्यांचे शिरोमणी संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज, की ज्यांनी मुलीचा मुलगा केला. असा त्यांचा महान महिमा असल्यामुळं, अपार महिमा. 1 महिना मी अभंगावर कीर्तन करीन, 1 महिना कंप्लीट. कारण महिमाच तसं आहे संताचं. काय बोलू महाराज. येथे वेदमुखा झाला. अरे वेदाला नाही गाता आलं, तुम्ही आम्ही काय करणार महाराज. का? कारण संतांनी काय केलं एकनाथ महाराज दुसऱ्या चरणात. मागे तरले पुढे तरते, मागे तरले पुढे तरते, हो मागे तरले पुढे तरते, मागे तरले पुढे तरते. हे दळदेव उतरती, दळदेव उतरती, मागे तरले पुढे तरती, मागे तरले पुढे तरती, पुढे तरती. मागे तरले. 400 वर्षापूर्वीचा काळ नाथरायांचा. पण ते म्हटले मागे तरले. कोण तरले मागे? कोणी तारलं? सजनो, 5 वर्षाचं एकुलता एक लेकरू मुलगी आपल्या पोटाला आलेली आहे. देवाचा प्रसाद आम्हाला मिळाला. पण मी देवाला शब्द दिलाय की देवा, ए पांडुरंगा, जर आमच्या घराण्यामध्ये जर मुलगी किंवा मुलगा जन्माला आला ना, तर 5 वर्ष झालं तर मी तुझ्या दारात सोडील. आणि मग त्या आई वडिलांना त्या मुलीला महाद्वारात पंढरपूरला सोडलं. त्या आईचं नाव आहे दमा आणि वडिलाचं नाव आहे कुरुंग. कोण ती मुलगी? हा, संत जनाबाई. पहा बरं का, 5 वर्षाची असताना माय बापानं दारात सोडले पांडुरंगाच्या. दामोशिडी सारखा महान संत मिळाला आणि नामदेवराच्या कृपा आशीर्वादानं हा इतका महिमा वाढला की तिनं हाक मारावं, ए इठ्या. काय हाक मारावी? नीट आहे का? अशी हाक मारायला आधी करायला लागतो. बरोबर आहे का नाही? ए काळ्या. आई भिगोरीनी बाप घेरा, हे काळ पोर कोणाच? कोण म्हणते हो? गवळणी कोणाला? कृष्णाला. हे काळ्या. हा, कोणी म्हणे देवकीचं, कोणी म्हणे यशोदेचं, हे काळ कोणाच? हो, एक भजन आहे महाराज उत्तर प्रदेश एका संतांचं. जरा इतना बता दे काना, ए काना, जरा इतना बता दे काना, तेरा रंग काला क्यों? जरा इतना बता दे काना, तेरा रंग काला क्यों? जरा इतना बता दे काना, तेरा रंग काला क्यों? जरा इतना बता दे काना, तेरा रंग काला क्यों? तू काला होकर भी हर जग से निराला क्यों? तू काला होकर भी हे जग से निराला क्यों? तू काला होकर भी जग से निराला क्यों? तू काला होकर क्यों जग से निराला? मैंने काली रात में जन्म लिया, काली रात में जन्म लिया. ऐका ऐका, मी काळा काय
मला सांगतायत मी काळा काय माहिती आहे तुम्हाला? हे मैंने काली रात में जन्म लिया, काली रात में जन्म लिया, मैंने काली गाय का दूध पिया, मैंने काली गाय का दूध पिया। हे मेरी कंबली भी काली है, इसलिए काला हो। मेरी कंबली भी काली है, अरे इसीलिए काला हो। मेरे कमली भी काली इसलिए काला हो, मेरे कमली भी काली इसलिए काला हो। विषय काल्याचा आणि काल म्हणजे माझा आवडता विषय, तुम्हाला काय सांगा महाराज, काल आणि खरंच महाराज हो. चला एकदा वृंदावनला आणि मग तुम्हाला कळेल महाराज काय भक्ती हो. हा, भक्ती कशी करावी गळून इकडून शिका महाराज हो. सांगेल तुम्हाला धावते वगैरे ऐका. आपल्या वारकरी समाजाची परंपरा. निळोबाराने विचारलं, निळोबारा तुम्ही कोणाकडे पाहून परमार्थ करता? निळोबाराने सांगितलं जगद्गुरु तुकोबाराकडे. तुकोबाराला विचारलं तुम्ही कोणाकडे पाहून परमार्थ करता? तुकोबाराने सांगितलं एकनाथ महाराजांकडे. एकनाथ महाराजांना विचारलं तुम्ही कोणाकडे पाहून परमार्थ करता? नाथांनी सांगितलं माऊलींकडे. माऊलीने विचारलं तुम्ही कोणाकडे पाहून परमार्थ करता? माऊलीने सांगितलं शंकराचार्याकडे. शंकराचार्यांना विचारलं तुम्ही कोणाकडे पाहून परमार्थ करता? शंकराचार्यांनी सांगितलं व्यासांकडे. व्यासांना विचारलं तुम्ही कोणाकडे पाहून परमार्थ करता? व्यासाने सांगितलं नारदाकडे. आणि नारदाला विचारलं तुम्ही कोणाकडे पाहून परमार्थ करता? तर नारदाने सांगितलं गवळणीकडं. काय श्रेष्ठ असतील गवळणी हो. नीट आहे काय सजिनो? अरे किती विधी अवस्था असावा. ओठों पे काजल, नैनों में मिसरी, गाल पे टिकली लगा दे जली. काय कळत होतं तिला? ओठाला काय लावलंय? काजळ. काजळ कुठं लावतेत? तुम्ही लावता? याला बोलला ना. ओठों पे काजल, नैनों में मिसरी, गाल पे टिकली लगा दे जली. गाल पे टिकली लगाते चली, मुरली के नादे दीवानी बनी गौड़ा. मुरली के नादे दीवानी बनी गौड़ा. मुरली के नादे दीवानी बनी. मुरली के नादे दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी. दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी रे, बनी रे कान्हा, कान्हा रे, कान्हा रे, कान्हा. गाईची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची वासरे गाईला सोडली. बैलाची धार कशी काढू रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले हे मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले. माफ करा थोडा कालेचा विषय घेतला, पण हा उगाच नाही घेतला. या विषयातून मला एवढं सांगायचं तुम्हाला की अधिकार आहे त्यांचं. तसं हे देवा, उजाळल्या दिशा गेलं कोंबड आरवून, सूर्याची किरण येते डोंगराडून. अधिकार जनाई बैसली जात्यावर दळावया, पांडुरंग सखाई तिच्या गमदतीला. घरच्या पिठाची घालू भाकर पती देवा, दारी अमृत दाटे पांडुरंगा वाटे. आला ना देव. जने मी ग होतो एकला, करमेना मुळी मला. आलो तुझ्या दारी जने, दळण दळावया. अधिकार देवा आलास, हात तुझा लागता रे, जात झालं हलक हलक. दारी अमृत फिक तुझी आवळे.
जनी जाय शेणासाठी मागे उभा जगजेठी झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी. अधिकार महिमा. मला एक सांगा महाराज, तुम्हाला कामावर जाताना काटा मोडला सगळे धरा, पण तुम्ही बरेच ट्राय केला म्हणून काटाच निघाला. संध्याकाळी घरी आले, बायकोला हाका म्हणले, अगं ऐकलं का काय इकडे काय पायातला काटा काढा बरं. बायकोने तुमचा पाय मांडीवर घेतला, काटा काढायला लागली बायको, पण निघानाच. काढ ना. अहो सकाळीच नका काढले, मग दाताने काढ ना. इमानदारी सांगा बरं का, इमानदारीने. आपली बायको आपल्या पायातला काटा दाताने काढीन का हो? तुम्ही सगळं ब्रह्मचारीचे का घाबरता? शक्यच नाही. पण विचार करा, जगाचा बाप त्या माऊलीचा काटा करण्याकरता भांडार डोंगरावर आला रे. डोंगरावर आला, आई मावशी काय झालं? बाळा काटा मोडला. मग मी काढू? तुला काढता येतो? हा मावशी, चांगल्याचा काढलाय. हा काय भाग्यवान आमची जिजा. आई सांगेल मला तुम्हाला, आपल्या महाराष्ट्रावर 2 जिजांचे उपकार आहे. पहिली, एकच राजा इथं जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. 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 तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. हो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माझ्यावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माझ्यावर. राजा शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. राजा शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जय 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 जिजाऊ. जय 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 जिजाऊ. जय 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 जिजाऊ. जय 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 जिजाऊ. जिजाऊ माता की जय. शिवाजी किती अक्षर आहेत? 3. सांगतील अर्थ काय शिवाजीचा? काय माहिती. हा झेंडा कसा आहे? भगवा. व्हॉट इज द भगवा? भगवा मीन्स भगवा. भयविरहित, गर्वविरहित, आणि वासनाविरहित. भयविरहित, गर्वविरहित, वासनाविरहित. दॅट्स कॉल भगवा. लक्षात घ्या. शिवाजी. शी म्हणजे शिस्त, वा म्हणजे वात्सल्य, आणि जी म्हणजे जिद्द. शिस्त, वात्सल्य, जिद्द. दॅट्स कॉल शिवाजी. जिजाऊ. जी म्हणजे जिद्द, ज्या म्हणजे जाज्वल्य, आणि हो म्हणजे उदारता. जिद्द, जाज्वलता, उदारता. दॅट्स कॉल जिजाऊ. नाव सुद्धा कशी ठेवाय कळले पाहिजे हो, नाही ते चिंकी. माझं नाव पारस आहे, आणि पारस हे जैन धर्मामध्ये देवाचं नाव आहे. ओके. आता तुमचे नाव कोण ठेवतं? आत्या. आत्याच ना. कोण आत्या? जिने भांडून 2 सुना मारायला पाठवल्या. इथले नाही मला परत जायचे, परत यायचे. कळलं का? अरे नाव ठेवायला अधिकार लागतो रे. जनी म्हणे नामदेवा, नाव नारायण ठेवा. 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 हे हळदी कुंकवाची वाण, हे आली रखमाई घेऊन. हळदी कुंकवाची वाण हो, हळदी रखमाई घेऊन. आंगडे टोपडे बाळाला, हे साडी चोळी राजाईला. आंगड टोपड बाळाला, साडी चोळी राजाईला. आंगडे टोपडे बाळाला, साडी चोळी राजाईला.
देवा. जाना कोण कळली तुम्हाला आता सांगेन मी तुम्हाला. अधिकार आहे महाराज आणि नावावर फार डिपेंड आहे हे लक्षात घ्या महाराज. आजे मला तरला कशामुळे तरला हो जरा वाचा ना ग्रंथ म्हणजे तुम्हाला कळेल महाराज. नावामुळे तरला रे असं काय करायचं. हे बा एक सांगतो मी तुम्हाला. झालं काय महाराज व्यसन ही फॅशन झाली आणि भ्रष्टाचार शिष्टाचार झालाय. घरात वयस्कर माणसं नकोशी झाली हो. परिणाम धाक नावाची वस्तू लोप पावली. प्रत्येक जण आपापले अधिकार आपापल्या पद्धतीने ठरू लागला आणि धाकच नाही राहिला हो घरात. कोणाला धाक नाही राहिला हो. शेणाचं सारवण केलं गुळगुळीत फरशी आली आणि चपलेचा वापर सर्रास सुरू झाला. लक्ष्मी गायब. नीट आहे का सजन. 21व्या शतकाकडे चाललोय मान्य मला पण याचा अर्थ काय. आपण शिकलो म्हणजे काय हो क्वालिफाईड म्हणजे काय थोडासा विचार करा महाराज. हे बा पुस्तकी ज्ञानानं पोट भरेल पण परमार्थिक ज्ञानानं समाधान मिळेल हे लक्षात घ्या. सोन्याच्या दागिन्यानं शरीर चमकेल पण नम्रतेच्या दागिन्यानं आयुष्य चमकेल हे लक्षात घ्या. कसं जगावं पहा संतांकडं. तुकोबराला काय न काय करताना सालं महाराज. ज्यांच्या सासऱ्याकडं 3600 एकर जमीन आहे. कोणाच्या सासऱ्याकडं नीट आहे का. तुकोबराचे सासरे कोण. आबासाहेब पाटील गुळवे पुण्याचे सावकार. 1540 कामगार. श्यामकाका सारखा प्रामाणिक दिवाणजी आणि 3600 एकर ऊस आहे. आपल्या घरी किती आहे. कशाची उड्या मारतोय आम्ही. कोण नामदेवराय ज्याच्या सासऱ्याकडं इतकी श्रीमंती आहे की नामदेवरायची बायको म्हणजे त्या गोविंद शेठ सदावर्तेची मुलगी राजाई हिला झोपण्याकरता बापानी 575 किलो सोन्याच्या वजनाचा पलंग आणला. ऐकताय ना तुम्ही. किती श्रीमंती गोविंद शेठ सदावर्ते. कोणाचे सासरे नामदेवराय सासरे. नीट आहे का सजनो. आणि चोरी कोणी केली ती देवानीच. सलाम अलैकुम. अलैकुम सलाम. कहाँ से आए हो. पंढरपूर से. किस लिए आए हो. म्हणजे काय नाही माझ्या बाचीची चोरी करायची. देव मामाचं रूप घेऊन गेला आणि घोंगडी टाकली खांद्यावर. 35 हिरे लावले होते घोंगडीला. किती हिरे म्हणजे मी नव्हतो चोरी केला पण जे वाचले ते तुम्हाला सांग. त्या बिदरच्या भाषेने विचार केला अरे ज्याचा मामा एवढा श्रीमंत आहे त्याचं भाचं किती श्रीमंत असं. झाली ना सोयरी. लग्न बी पार पडलं. आता ती फार मोठी कथा आहे पण मला हे सांगा महाराज सासऱ्याकडे एवढी श्रीमंती असताना सुद्धा नामदेवराची परिस्थिती पहा. केळीवर नारळी घर चंद्रमोळी नामायची आळी जाणं तशी. हा हे का लक्षात घ्या सजनो की त्यांनी लोकांचा उद्धार केला. परप्रांतात जाऊन आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रसार केला महाराज. आम्ही जर पंजाबला गेलो ना तर नामदेवरायला देव म्हणतात तो सगळे देव म्हणतात महाराज. का मागे तरले आणि पुढे तरती जड जीवा उधरती. आणि ते उद्धार करण्याकरता त्यांनी काय केलं एक साधन वापरलं. ते साधन कोणतं. तिसऱ्याच्या नाम यात्रा रसायन. नाम यात्रा रसायन. नाम यात्रा रसायन. रसायन नाम यात्रा रसायन. देवोनी तारीती संत जन संत जन. देवोनी तारीती देवोनी तारीती देवोनी तारीती संत जन. मागे तरले पुढे तरती. मागे तरले पुढे तरती. नाम मंत्र रसायन आणि देवनी तारेती. नाम किती मोठे आहे महाराज. कल्पना करा. संत जीवन जर आपण पाहिलं ना महाराज प्रत्येक संताचं जीवन पहा महाराज. माऊलीचं पहा तुकोबराय जगद्गुरु तुकोबरायांचं पहा की ज्यांनी नामाच्या आधारे मेलेलं मूल जिवंत केलं. तुकोबराची टाळकरी किती 14. ओके. त्या टाळकरीपैकी शिवजी कासार ज्याचा मुलगा गेला कीर्तनात जिवंत केला. आणि टाळकरी आपल्यासारखे नव्हते महाराज. टाळकरी असे निष्ठावान होते ना तुकोबरायचे. हा एक टाळकरी कडूच गावचा राजगुरुनगरच्या बाजूला कडूच गाव आहे पहा. तिथलं टाळकरी काय नाव त्याचं गंगाराम मावाळा. आता फार मोठी कथा पण त्या जास्त डीपमध्ये जायचं नाही. पण तो टाळकरी इतका निष्ठावान होता महाराज. त्याचा होता म्हशीचा धंदा. कशाचा म्हशीचा. आणि म्हशीचा धंदा ज्याचा आहे ना त्याला पहा तुम्ही ताकद लईन डोकं इथले सोडून बरं का. नाही तर नेमकं समोर पहिलवान असायचा आणि तिने नाही कुरथुडू यावं मला असं नको व्हायला. हा म्हशीचाच परिणाम आहे. पण पहा
त्याची एवढी श्रद्धा होती तुकोबरायावर की तुकोबरायाची अभंग म्हणल्याशिवाय म्हैस पाहण्यात येत नव्हती हो. कसं नावावर श्रद्धा कशी असावी, तुकोबरायाचं नाम घेतल्यानंतर किती श्रद्धा आहे महाराज. चला, संतजी जगनाडे महाराज तेली समाजाचे, घाणा हा व्यवसाय त्यांचा, आणि त्यांच्या बैलाचं नाव होतं सखा. काय होतं? सखा. तो सखा बैल असा होता महाराज की तुकोबरायाचे अभंग म्हटल्याशिवाय तो जागचं पाय उचलीत नव्हता. ही एक निष्ठता फार महत्वाची महाराज. म्हणजे आमच्याकडे महाराज तुम्ही बघा आता नवरात्र आली का, हा बाबा अशी एक निष्ठ रूपचा दाखवतो देवीविषयी ना, बाबा 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 कडक उपवास, पाय चप्पल नाही, गादी गुंडाळलेली, क्वाट उभी का, हे नवरात्र आहे. म्हणजे पहा बरं का, नवरात्र कडक उपवास करीन आणि दसरा झाला का घोरपडी धरीन. आत्रेंची कविता आहे पहा. हे उपवास मज लागला सखे ग बाई, उपवास मज लागला, उकळीले बटाटे 6, आणल्या खारका 10, किस बटाट्याचा केला सखे ग बाई, उपवास मज लागला. दिवसभर गिळलं तरी रात्री ताडफाड ताडफाड. हा उपास मज भोवला, जीव कासा विष झाला. प्रल्हाद केशवात्रींची कविता बरं काही. सासू म्हणजे काय झालं, म्हणजे आता बघा ना उपवास केला पण लय. मग एक काम कर ना, देवीला सफेद पदार्थ चालतो. मग दही भात मधुर चोपला. काय चोपला? याला उपवास म्हणायचं का? है आँख जो श्याम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो व्यर्थ रहे बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में जो जीवन बलिदान किया करे. ऐशी लागे लगन. पीटी पाहिजे यासाठी, मजा येते जर पीटी असल्या. ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगे, महलों में पली बन के जोगन चली, बन के जोगन चली, बन के जोगन चली, बन के जोगन चली, बन के जोगन चली. बन के जोगन चली, बन के जोगन चली, बन के जोगन चली, बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली. मेरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मन. उठो बारक माई जय, उठो बारक माई जय, उठो बारक माई, उठो बारक माई, उठो बारक माई, उठो बारक माई, बारक माई, उठो बारक माई, उठो बारक
सुयोगाच्या विनंतीनुसार अजून फक्त 5 मिनिटं घेतो. त्यांनी आग्रह केला म्हणून चला 5 मिनिटं तुमच्यासाठी अजून घेतो. महाराज नाम मंत्र रसायन नदीवनीत आरती संतजन. एक सांगेल महाराज आपल्या भारताचं वैशिष्ट्य असं आहे की इतर देशामध्ये ऐका बरं का लक्ष करून, शेवटचे 5 मिनिटं जास्त वेळ घेत नाही. मलाही लांबचा प्रवास आहे, जवळजवळ 250-300 किलोमीटरचा प्रवास आहे माझा. इतर देशामध्ये देवासाठी भक्त रडतात, रडतीलही. लेकिन जिस देश में भक्तों के लिए रोता है भगवान उसे कहते हैं हिंदुस्तान. अलंकापुराशी पांडुरंग गेले. आलं लक्षात तुमच्या. माऊलीसाठी देव रडला हो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, इतर देशामध्ये संत डाकू होतील, पण आपल्या देशामध्ये एक डाकू संत झाला. कोण हो? येस, निवळ संत न झाला, महर्षी वाल्मिक ऋषी झाला. ब्रह्मदेवाने विचारलं, वाल्या अरे मी एकच चूक केली रे, तर माझं फक्त एकच मंदिर आहे. कुठं? बरं, हा पुष्करला, बरोबर आहे की नाही? आणि तो एवढ्या चुकल. अहो वाल्याने किती पाप केलं माहिती आहे तुम्हाला? आम्ही सांगतो फक्त 6 रान कोणी मोरले, कोणत्या ग्रंथात नाही आलं रान भिन्न, काहीच नाही बरं का. आम्ही अंदाजे ठोकीतो. फक्त मी एकच वाचले बरं का, की वाल्याचं पाप मोजत असताना ब्रह्मदेवाच्या तराजूच्या कड्या तुटल्या, पण पाप मोजता आलं नाही. प्रसंग सांगतो शेवटचा ऐका. अधिकार वाल्याचा कसा झाला हे सांगतो तुम्हाला. राम रावण युद्ध सुरू झालं. सीतामाई रावणाकडे 6 महिने 27 दिवस राहिली. आणि मग एके दिवशी इंद्रजित आला आणि इंद्रजिताला मारलं. ऐका थोडंसं शॉर्टकटमध्ये सांगतो जरा, जास्त वेळ न घेता. सणासणा बाण सोडल्यानंतर महाराज इंद्रजिताचं शिर पडलं त्या रामाच्या पर्णकुटी बाहेर. हात गेले घरी रावणाच्या आणि देह पडला युद्धभूमीवर. आता हात पडल्यानंतर त्या हाताचा आवाज आला आणि मंदोदरी, रावणाला बायका किती? अयो 15 वर्ष झाले रे सप्त्याला. आता बायकाचं रेकॉर्ड सांगतो, फक्त ऐकायचं, डोकं लावायचं. कोटी भार्या चित्रकेतू, 80 सहस्र लंकेशा, 1800 गोपीचंदा, 1200 राजा जनका, 703 दशरथा, 2-4 करणाराची काय कथा. कळलं का तुम्हाला? अर्थ सांगतो ऐका. 1 कोटी बायका चित्रकेतू राजा, 80,000 बायका राजा रावण, 1800 बायका गोपीचंद राजा, 1200 बायका राजा जनक आणि 703 बायका राजा दशरथ. आता कळलं का तुम्हाला? म्हणून एकदा रामायण ऐका म्हणजे तुम्हाला कळेल डिटेल कशा आहेत त्या. चला. आणि मंदोदरी महान पतिव्रता आहे बरं का, लक्षात घ्या. का पतिव्रता म्हटलं याचं कारण आहे महाराज, की आपल्या बायका झाल्यावर म्हणतात मला वाटलंच होतं असं होईन कधी, पण ती काय म्हणायची माहिती आहे? मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखील मी मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळासागर बांधिला. पतिदेव मला स्वप्न पडलो. आता सगळं स्वप्न नाही, स्वप्नाला अर्धा तास लागून पहा. म्हणतो तरी स्वप्न सांगायचं मला अर्धा तास लागून. स्वप्नच असं आहे महाराज. आणि ती पतिव्रता होती हो. असं काय करतं महाराज? आपल्या भारतात 5 पतिव्रता अशा झाल्या, की एक पतिव्रता अशी मान झाली महाराज, की जिनं नवऱ्याचं प्रेत यमाच्या तावडीतून आणलं. कोण? तुम्ही मग ते येडच घालता वाडाला. आरती यमराजा बंधू सहित द्विजा, सोडवी पती माझा
दक्षिणेच्या राजा आरती यमराजा. आरती केली महाराज, नवऱ्याचं प्रेत आणलं. अशा पतिव्रता झाल्या. ती सुलोचना महान पतिव्रता आहे. कोणाची बायको? इंद्रजिताची बायको. ती आली, आत्या इकडे या, इकडे या. बघा ना, हात कोणाचे आहेत? मला तरी वाटतं त्यांचे आहेत. असं बोलू नकोस का? हा त्या. आणि मग सुलोचनानं काय केलं, नीट ऐकायचं सुनो. तिने शपथ घातली, ए आता खरं जर मी महान पतिव्रता असेल तर सांग, हे हात कोणाचे? त्या हाताने लिहून दाखवले, तुझ्या नवऱ्याची. काय लिहून दाखवलं? तुझ्या नवऱ्याची. शिर कुठे? रामाच्या कक्षात. आत्या मी जाते, कारण तुम्ही जायचे आणि रावणाला विचारायला टाईम आपल्याला तेवढा नाही. आत्या मी जाते. आणि मग महाराज सुलोचना रामाच्या कक्षात त्या युद्धभूमीवर आले, पर्णकुटीच्या बाहेर. बिभीषणानं पाहिलं, प्रभू आमच्या सुनबाई आल्यात. दर्शन घेतलं. प्रभू क्षमा करा मला, झालं ते झालं, फक्त माझ्या नवऱ्याचं शिर मला दे. एका सुवर्ण ताटामध्ये ती शिर ठेवलेलं आहे, वरून उपरनं लाल उपर टाकलेलं आहे. ते शिर आपल्या सुलोचनानं घेतलं आणि निघाली. पुढे गेली, शिर खाली ठेवलं आणि उपरनं बाजूला गेला आणि सांगितलं, पतिदेव तुम्ही गेलात, नाही पटवतो मला, नाही पटत. अरे 33 कोटी देवबंदी खाण्यात घालणारा तुमचा बाप, 9 ग्रह पायाखाली तुडवणारा तुमचा बाप, गाढव वळायला गणपती बापाला पाठवणारा तुमचा बाप, पंचांग पाहायला ब्रह्मदेवाला बोलवणारा तुमचा बाप, हवा घालायला सूर्य बोलवणारा तुमचा बाप, दिवे लावायला चंद्र बोलवणारा तुमचा बाप, एवढा वीर असताना सुद्धा तुम्ही मेलात, नाही पटतो. खरं सांगू पतिदेव, या ठिकाणी माझा बाप पाहिजे होता, तुम्हाला नसतंच मरून दिलं. आता नीट आहे का? काय म्हणली? माझा बाप. आता ये ना, असंच महाराज, राहायचं नवऱ्याकडं, खायचं नवऱ्याचं ना, अभिमान. तुम्ही घाबरता राहू बोलायला, घाबरता, नक्कीच घाबरता का? माझा बाप पाहिजे होता. अहो ते शिर हल्लं आणि काय म्हणायला लागलं माहिती आहे का? तुझ्याच बापाने मला मारलंय. अरे लक्ष्मण म्हणा, बरं कुठं नाही का याल तर मी मारलंय आणि हे म्हणतो बापाने मारलंय. आणि मग लक्ष्मणाच्या लक्षात आलं, अरे हा ही शेष कन्या आहे सुलोचना, मी शेष अवतार आहे. म्हणजे माझी कोण झाली? मुलगी. हा कोण झाला? जावई. अयो मी आता जावायला मारलं. प्रभू काय इकडे या. काय याला उठवा, पहिलं उठवा. येड्यास का तू? अहो प्रभू तू आपला जावई आहे. जावई कसं काय जावई? अहो प्रभू ही शेष कन्या आहे, मी शेष अवतार आहे का नाही, मग ही माझी कोण झाली? मुलगी. हिचा नवरा कोण झाला? आपला जावई का नाही, उठवा बरं. आता ही बातमी कळाली हनुमंतरायाला. कोणाला कळाली? हनुमंतरायाला. हनुमंतराय आले, म्हणले प्रभू काय भानगडे, 6 महिने 27 दिवस आम्ही घरदार सोडून इथं राहिलोय, 5 वेळा घालला, यांनीच त्या लक्ष्मणाला मारलं, तर अर्ध्या रात्री गेलो काय आणला? द्रोणागिरी. आमची आई एक म्हणायची, पा इंद्रजिताची लागली शक्ती, मूर्छित झाला उर्मिला पती, वल्ली आनाया गेला मारुती जोबाळा. काय म्हणा महाराज, जुने व्हावे ऐकूशी वाटायचे हो. नाही तर आज लेकडे काय सांगा महाराज. मी आता दिवशी कार्यक्रमाला गेलो, ती बाई पाळा म्हणत होती, पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खात या केळ. ती अलीकडं तर ती गवळ निघले, फेमस झाले महाराज. नाही नाही खरंच नव्हतं रे. इकडे आली का? नाही आले ना, येऊन बी देऊ नका, खाटाच्या खाली येऊन देऊ नका, अजिबात येऊ नका. अरे काय राव, काय बोलता, राधे चल माझ्या गावाला. मला सांग राधेचं गाव कोणतं हे तरी माहिती का आम्हाला? आणि कुठून आली ओळख? हे बा कधी बी गाथ्यातलं म्हणा, माथ्यातलं म्हणू नका. नीट आहे का भजनात बरं का? नाहीतर भजन करणे ओंगळवाने नरका जाणे चुके ना, हे फार महत्वाचे महाराज. भजन त्यांनी केलं हो. मी सांगेन तुम्हाला कि सासऱ्याने विष वाजलं, रानाने विष दिया, मानो अमृत पिया, मेरा सागर में सरिता समाने लगी. चला प्रभू एका रात्रीच घेऊन ते द्रोणागिरी आणला ना. तुम्ही म्हणता आज तुम्ही याई गोड झाले, आम्ही काय बावट काय? हा बरं मला सांगा प्रभू, हा तुमचा जावई म्हणजेच रावण कोण झाला तुमचा? येई. मग यायला पटतं का वेईन पळून यावा? पटतं का सांगा ना तुम्ही.
अरे तसं नाही रे बाबा. बरं ठीक आहे, एक काम करा, तुम्हाला याला जिवंत करायचं ना, जिवंत करा, फक्त एक 10 मिनिट थांबता का? ठीक आहे. जय श्रीराम. लगेच उड्डाण केलं थेट वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात. अधिकार सांगतो मी तुम्हाला. गुरुदेव काय तू ग्रंथ द्या तुमचा रामायण. लगेच घेतला. आले. प्रभू एक काम करा, तुमचं ब्रीत काय आहे? बोलिले वाल्मिक तैसाची करीन वर्तुनी दावेन नामा बरोबर आहे. आता हा ग्रंथ वाचा आणि याचा जर उल्लेख असेल, तुम्ही इंद्रजिताला वाचवलं तर नक्कीच वाचवा. अख्खा ग्रंथ पालता घातला पण कुठं उल्लेख आहे का? मग अजिबात जमणार नाही. म्हणजे पहा, देवाला सुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागलं. याचं कारण आहे महाराज, त्यांना मंत्र मिळाला. कोणता? नाम मंत्र रसायन. नारदाने मंत्र दिला आणि त्याच्यामुळे वाल्याचा वाल्मिक झाला. म्हणून आयशा संता शरण जाऊ, एका जनार्दनी द्यावो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम